पहिल्या खासदाराला कधी पाहिलंच नाही. दुसरा खासदार बोगस दाखला. आता तिसरा उमेदवार उपरा. विष्णू कारंपुरी महाराज. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ कॉम्रेड गोदूताई पुरळेकर वसाहत नवीन विडी घरकुल येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी सत्ताधारी भाजप पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की भाजपाने जो पहिला उमेदवार दिला ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना कधी पाहिलं नाही. दुसरा उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी यांची कारकीर्द पूर्ण माहिती बोगस दाखल्या प्रकरणामुळे गाजली. तिसरा उमेदवार राम सातपुते. उमेदवार उपरे भाजपकडे स्थानिक उमेदवार का नाही असे किती दिवस सोलापूरच्या जनतेच्या भावनेशी खेळ खेळणार. भाजप सरकारने दिलेल्या दोन्ही उमेदवारांनी गेल्या 10 वर्षात काही काम न केल्याने आज उमेदवार आयात करण्याची नामुष्की भाजपावर आली. एकीकडे महागाई भयंकर वाढ झाली. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ तांदूळ, तेल, गहू, ज्वारी अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले. महागाईवर, रोजगारावर, गरिबांच्या विविध समस्येवर भाजप सरकारने दिलेल्या कुठल्याही आश्वासन पूर्ण होत नाही. बेरोजगारीचे प्रमाण वाढले. विडी कारखानेही अंतिम घटका मोजत आहेत. महिलांना, भगिनींना पर्यायी उद्योग नाही. म्हणून आपण सर्वांनी मिळून सोलापूरची कन्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना निवडून आणायचं आहे. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने गोरगरिबांचे कुठलेच काम केले नाही. या निवडणुकीत जय श्रीरामचा नारा देत 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिल्यास ते कामगारांच्या अडीअडचणी सोडू शकतात. म्हणून त्यांना भरघोस मताने निवडून देण्याचे कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी आवाहन केले. हम सब सर्वसामान्य माणूस पुढारी जर असा असला त्याने करू द्या बोगस दाखला. अरे महाराज सिद्धेश्वर महाराजजी, तुम्ही सिद्धेश्वर नाव ठेवलं, पवित्र आहे, तुमचं पाय पडायला पाहिजे. तुम्ही बोगस दाखला करता. किती नालायक काम आहे होते बोगला करणं. हे दुसरा गेला. आता तिसरा उपरा आला. आपल्याला तिसरा बाहेर ना आला, त्याला शिकवायला लागला. विडी कामगार धंदा, विडी कामगार अनेक योजना आणतो, ते आणतो. हे निवडणूक झाला दुसरे तर दिसत नाही. त्यांनी आपल्याला मिळत नाही. पण प्रणित शिंदे यांचं घर इथं पुरत आहे. ते बिचारे ताईनं घरी सेवा कर, महिला तर त्यापर्यंत आपल्या कार्यकर्त्यापासून सेवा करते. अशा प्रकारे सेवा करणाऱ्या प्रणितताईंना आपण येत्या 7 तारखेला सकाळी उठून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांचा चिन्ह आहे हात. नेहमी आम्ही विरोध करतो हाताला, पण हाताला साथ द्यायला लागलो. तुम्ही पण सगळं साथ देता का रे? देता का? जोरात सांगा. शिंदे साहेब इथं बसलेले आहेत. शिंदे साहेब मुलीसाठी आलेले आहेत. आपण सुद्धा त्यांना सर्वांनी आशीर्वाद देऊन येणाऱ्या 7 तारखेला प्रणित शिंदे यांना आता चिन्हावर प्रचंड मत निवडून द्यावं. परत कोणी बाहेरचं धाडस करू नये. जय हिंद, महाराष्ट्र. सदर सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, महेश कोठे आदींची जोरदार भाषणे झाली. सभेची प्रस्तावना कॉम्रेड युसुफ मेजर यांनी केली, तर सूत्रसंचालन कॉम्रेड अनिल वासन यांनी केले. सदर सभेस मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रणितीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.